आमची सत्ता येऊ द्या, त्या इलेक्शन कमिशनला 2 दिवस जेलामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. काय का तो न्यूट्रल राहिला नाही, तो अंपायर म्हणून राहिला नाही. आमची सत्ता येऊ द्या, त्या इलेक्शन कमिशनला 2 दिवस जेलामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. काय का तो न्यूट्रल राहिला नाही, तो अंपायर म्हणून राहिला नाही. 40 सैनिक आपण गमवून बसलो अशी परिस्थिती. अशा या बेजबाबदार पंतप्रधानाला आणि सेना बीजेपीच्या सरकारला पुन्हा सत्ता द्यायची का याचा विचार आपण केला पाहिजे हे लक्षात घ्या. राजकारणासाठी हे सैन्याचाही बळी द्यायला निघालेत अशी असणारी परिस्थिती. आणि इलेक्शन कमिशन म्हणतो पुलवामा बद्दल तुम्ही बोलायचं नाही. अरे आम्ही बोलू, तुला अधिकार नाहीये, आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिले. आमची सत्ता येऊ द्या, त्या इलेक्शन कमिशनला 2 दिवस जेलामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. काय का तो न्यूट्रल राहिला नाही, तो अंपायर म्हणून राहिला नाही. तो बीजेपीचा हस्तक म्हणून त्या ठिकाणी उभा राहिला हे असताना लक्षात. बीजेपीचा हस्तक म्हणून उभा राहिला. 40 सैनिक आपण गमवून बसलो अशी परिस्थिती. अशा या बेजबाबदार पंतप्रधानाला आणि सेना बीजेपीच्या सरकारला पुन्हा सत्ता द्यायची का याचा विचार आपण केला पाहिजे हे लक्षात घ्या. राजकारणासाठी हे सैन्याचाही बळी द्यायला निघालेत अशी असणारी परिस्थिती. आणि इलेक्शन कमिशन म्हणतो पुलवामा बद्दल तुम्ही बोलायचं नाही. अरे आम्ही बोलू, तुला अधिकार नाहीये, आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिले. आमची सत्ता येऊ द्या, त्या इलेक्शन कमिशनला 2 दिवस जेलामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. काय का तो न्यूट्रल राहिला नाही, तो अंपायर म्हणून राहिला नाही. तो बीजेपीचा हस्तक म्हणून त्या ठिकाणी उभा राहिला हे असताना लक्षात. बीजेपीचा हस्तक म्हणून उभा राहिला.